तर हा बघा असा केलेला आहे. कॅमेऱ्यात तेवढा तरी छान दिसत नाही, पण असा छान दिसतो, असा पानगळा टाईप. हे मी 2 वर्ष झाले ऐकते की मी आता डाएट चालू करेन, आता मी वजन कमी करेन. 2 वर्ष झाली मी ऐकते. कमी केली की तुझी आईच बोलते एवढा बारीक झाला जावं कधी कधीच्या काळी गेलेले घरी तसे, तर ते एकदा बोलली ना. त्याच्यानंतर यांनी बनावंच घेतलं. आता याच्यात यांनी आणलेलं मग अशी सूप व्हेजवालं, ते पालक पनीर असा का झालाय, तर याच्यात मी मला वाटते थोडंसं चिंबोरी मस्त उकाळाला. तर जवळा सुद्धा रेडी आहे. चला भाकरी बनवले, इथे छोट्याशा नैवेद्याला बनवले. पालक बॉईल करून झाले. पालक पनीर बनवायचं आहे. आता खूप बेटर वाटते. आंघोळ नाही, गोळ्या घेतल्यापासून बरं वाटते. तर आता झाल्यात भाकरी, छोट्या नैवेद्याच्या राहिल्यात. पालक पनीर बनवायचं आहे आज. हे सुद्धा आलेत, फुलं घेऊन आलेत वाटतं. कसले फुलं आणले? सफेदवाले नाही आणले, वेणीची फुलं. अरे बघत जा ना, पहिला बघत नाही काय नाही ना मिक्स मध्ये. आता सफेदवाली बोलली, आता बोलते कलर. अरे मग मिक्स आणायची. डिमांडला पिशवी बघा कुठं पॅक केले. कॅमेरा माझा घाण आलाय, घाण. चलो पहिला कॅमेरा साफ करते थांबा. चलो पहिला काही येऊन काम केलं. माझी फेवरेट बिस्किट घ्यायचं काम केलंय. आता हे पुढं चालले, बघू काय घेतात. चलो तेल माणसाला बँड दिसली काय पॅन्टी बरोबर घ्यायला. एक सांगायचं होतं, कशी राहून गेलो. अयो डेंजर गर्दी आहे डिमांडमध्ये. आणि बॅग ती असते नाही का, ती यांना बोलवते की घ्यायची आहे आपल्याला. तर म्हणतात कुठं जायचं आहे, तर कुठं नाही नेत ना, म्हणून मला असं PMGPमध्ये डिमांडमध्ये असं यायला लागतं यांच्यासोबत. याच्यावर काय म्हणणं आहे? नो कमेंट्स. गाडी चालू दे मला. हां आता कशी कमायचं ना. महाबळेश्वरला कधीपासून न्यायला निघालेत, निघू ते अजून नेतातच. आता समजा थंडी आहे, थंडीमध्ये नको, तिकडं पण एकदम डेंजर थंडी असते. पण नंतर बघूया. मला असं वाटलेलं की बाळ 6-7 महिन्याचं झाल्यावर जाऊ कुठं तरी, पण PMGP टू डिमांड मी आज आले. समजा किती महिन्यातून आले. PMGP टू डिमांड टू PMGP हेच चाललं आहे आमचं. चला, आणि एवढी डेंजरवाली गर्दी आहे ना PMGP डिमांडमध्ये. खूप गर्दी आहे, खूप सुट्ट्या पण आहे दादा, 1 तारीख पण आहे, त्याच्यामुळं खूप गर्दी आहे, डेंजर. चलो आता घरी. चला मंडळी, डिमांडमधून आलो आणि कपडे वगैरे टाकले आणि नेत्याशा थोडंसं घेतलं. आता जेवायला बसले, मस्तपैकी जेवायला. ताट पुरं सजलेलं आहे, ते तुम्हाला दाखवते मी. आता याच्यात यांनी आणलेलं मग अशी सूप व्हेजवालं, ते पालक पनीर असा का झालाय, तर याच्यात मला वाटते थोडंसं ओलं खोबरं टाकलं ना मी, तर ते थोडं जास्त झालं, त्याच्यामुळं असं झालं हे. आणि ही दुपारची भाजी, परत ही थोडीशी चटणी, भात आणि भाकरी. कशी मस्त ताट सजलंय बघा. या आता विस्त जेवायला. आता मी जेवते पटकन.
तर नेक्स्ट डे आहे. पहिल्या दिवशी काहीच नाही शूट केलं मी. आणि इथं आता बसले मी चहा प्यायला आणि नित्यानसुद्धा आहे. त्याची मालिश केली. सुट्टी असल्यामुळं सुट्टी नाही, आज मालिश करायला टाईम भेटला मला थोडासा, म्हणून मग त्याची मालिश केली. आणि रडत होता बरोबर त्याला घेतलं आणि बाकीचं सगळं थोडं थोडं झालेलं कामं पहिला चहा पिऊन घेतला आणि मग जेवणाचं बघायचं होतं मला. तर मग पटापट त्याला घेतलं, मालिश केली म्हणजे अंघोळीला न्यायला, कारण तो उठलेला लवकर. तर मग पटापटा त्याला अंघोळीला नेणार आहे, अंघोळ करणार आहे. आवाज एकदम बेकार आहे कारण नाक पूर्ण जाम आहे. आणि इथं घेतलेला आहे मी जवळा बनवायला. बाबांनी सकाळी सकाळी ट्रॉम्पेला जाऊन जवळा आणि चिंबोरी आणलेली. तर मग इथं मी जवळा बनवायला घेतला आहे. फक्त तेल, तेजपत्ता थोडासा, लसूण, मिरची टाकली, आपला हळद, मीठ, मसाला आणि काय बोलतात त्याला मटर मसाला. आणि तेल थोडंसं कमी वाटलं म्हणून मग तेल टाकलं आणि असं आता शिजवून द्यायचं. मस्त लागतं आणि असंसुद्धा छान लागतं. आणि याच्या वड्यासुद्धा खूप छान लागतं. वड्या तर अजून टेस्टी लागतात. तर आता उद्या बनवणार वड्या. तर वड्यासुद्धा नक्की ट्राय करा. वड्यांमध्ये काय फक्त ते उद्या मी सांगेन, ते उद्या बघा. जर मला आठवण राहिली तर मग उद्या सांगेल. आणि आवाज इग्नोर करा, माझं इग्नोर म्हणजे हेच करा, कारण सर्दीने माझं नाक पूर्ण जाम झालं आहे, त्याच्यामुळं असा आवाज येतो आणि मला असा व्हॉइस ओव्हर करायला लागतं आहे. त्याच्यामुळं खूप खूप सॉरी, ॲडजस्ट करून घ्या. आणि आता घेतलं मी चिंबोरी टाकायला. तर बाबांनी साफ करून दिला. वाटण झालेलं आहे माझं आणि मस्तपैकी भरलेल्या चिंबोऱ्या होत्या बघा. ऑरेंज पाव दिसत असेल तुम्हाला, खूप मस्त होत्या. 4, 5 का 6च आणलेल्या, पण आमच्यापुरत्या इनफ होत्या. लावला तू साबर अंगाला. मस्त चिंबोरी. गौरांचा टाइमपास चालू होता. टाइमपास नाश्त्याचा आता फटके वाजवेल ना असे. किती वाजले? 9:45. 5 झालंय. जवळा जेवण झालं. आता गौरांचं गाणं लावून डब्बा. हॅलो, गुड मॉर्निंग. कशा सर्व मस्त ना. आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. आणि हा दुसऱ्या दिवसाचा व्लॉग ॲड केला आहे, कारण काल काहीच क्लिप नाही घेतली. आणि नवीन वर्षाची शुभेच्छा नाही तर नवीन वर्षाची शुभेच्छा मी गुढीपाडव्याला देणार. आता झालेलं आहे जवळा, आपलं काय म्हणतात चिंबोरी टाकले आणि एका चपातीचं पीठ मळलं गौरांच्या डब्याला. जवळा चपाती पाहिजे. आता दूध आणि भाकरी देते त्याला. ते मसाला भात दे मला गरम गरम. कालचा भात गरम केला आहे. बिर्याणीसुद्धा होती, त्याला नको बोललो. आता डायरेक्ट दूध आणि भाकरी देते. ते त्यांची लवकरच आंघोळ झाली, लवकरच उठलेला तो. झाडू मारायचा आहे फक्त मला आता. फक्त आता एक कमऱ्याला झाडू मारायचं. बघा चिंबोरी, चिंबोरी मस्त उकाळाला. तर जवळा सुद्धा रेडी आहे. बाबा गेलेले वाटतं ट्रॉम्बेला. जवळा रेडी होते. गुड्ड्याला खूप आवडतं जवळा, गौरांशला पण आवडतं. चला दूध गरम ठेवायचं आहे. गरम करायला तर नंतर ठेवते, कारण दोन्ही घसरतात. तर वाजलेत 12 आणि आता थोडंसं हल्दीवाला दूध घेऊन आले पियाला. सगळं जेवण झालं, याला भरून झालं. आता याला झोपायला आणलं आहे. तर गौरांचा डब्बा पण पॅक झाला. आता जरासं हल्दीवाला दूध पिते. नाकपाचं एवढं पॅक झालेला, श्वास घ्यायला पण होत नाही नाकाने, तोंडाने श्वास घ्यायला लागतं मला, एवढं डेंजर.
जेवताना तर डेंजरच झाले. आता झाले जरा, आता अशी मी गोळ्या खाल्ल्यात, पण नाक ना एकदम वैताग आला सर्दीने. हा पण उठला. काय रे शनू, काय आली बाबल्या, काय आली कुठे आली म्हणजे बाबू, ये बघ, ये बघ, ये बघ. असं फोनमध्ये बघायला लय आवडतं त्याला. दाखवा मला, दाखवा बोलते फोनमध्ये, दाखवा. हो हो, झोप आता, मला पण थोडंसं झोपायचं. 2:30 वाजलेत. बघूया थोडंसं अर्धा तास पडते, 3 वाजता परत त्या ब्लाऊजचं काहीतरी करते बोलले, आणि टाईमच नाही. आणि टाईम झाला तेव्हा तब्येत बरी नव्हती. मग आता बघूया, आज तरी त्याचा काहीतरी तामझाम काहीतरी करायला लागेल. आज मच्छीचं काय नसणार, बघू. फक्त भाकरी वगैरे बनवायची असतील तर मग मला बसायला भेटेल अशी आशा बाळगते. बघूया, बसायला भेटलं त्याला पहिला झोपवते आणि मग मी झोपते. थोडासा आवाज एकदम नाकातच येत आहे. बोलायला पण भेटत नाही, असं झालंय. चला, वजन वाढलेलं आहे आणि नुसतं पिशवीत येऊ शकतात. भाऊ गेलेले एक वेळेला मस्त ते जी गोडवाली काय बोलतात तिला, चिंच आणले, आणि इकडं काय जेली बिली आणले, तर नुसते शोधतात. आणि दुसरा चिकनपेक्षा मला ना ती आवडते जेला. गौरांशला आवडतात म्हणून गौरांशला एक नाही खाल्ली, त्याला माहितीच नाही वाटतं. दुसरी जेली याच्यात ठेवली वाटतं, जेली नाही दुसरी चिक्की फ्रीजमध्ये ठेवलं वाटतं कोणीतरी. तर भाकरी बनवते. किती वाजले, 4:30. भांड्यांचा पसारा उरकला, पोळ घेतले, भाकरी करते आता फटाफट. हे मी 2 वर्ष झाले ऐकते की मी आता डाएट चालू करेन, आता मी वजन कमी करेन. 2 वर्ष झाली मी ऐकते. कमी केली की तुझी आईच बोलते एवढा बारीक झाला जावं कधीच्या काळी गेलेले घरी तसे, तर ते एकदा बोलली ना. त्याच्यानंतर यांनी मनावच घेतलं, अरे माझी सासू बोलली. मग असं वाईट वाटलं ना मला. काय बोलायचं. एवढे झालेत की ढोळे झालेत. आणि आता पाय दुखायला लागले का कोणाचे, तुमचे? पाय दुखायला नाही लागले, चालायला भेटत नाही वाटतं. वजन वाढलं तर नंतर मग पाय दुखतात असं. म्हणून जावा येऊ पहिला सफरचंद कमी करा. कसं वाटतंय, भाऊन चाल दिला तोच ठेवू. बँजो नको बँजो, पैसे वाचतील आमचे. गुड्डे बोलते तो आता आणले ना भाऊंनी तो नित्यांशला, तो ठेवूया. यो मस्त आहे आमचा, ओरिजिनल आहे. कोणी घेतले माझ्या बापाने कधी सकाळी घेतली असेल, नंतर आणली असेल. अच्छा, तिकडे पण होता जिली 100 रुपये वाटा, चांगली होती. उद्याला असेल. अरे माझी भाकरी नाकात ना कसा आवाज होतोय माझ्या. चला भाकरी बनवते. तर मग अशी मी बसले, भाकरी वगैरे केल्या, भांडे वगैरे थोडीशी परत झालेली घासली, आणि तुम्हाला एक्झॅक्ट गला दाखवते मी कसा केला. लेस पण काल मी घेऊन आली, काल नाही म्हणजे PMGPत कधी गेली तेव्हा घेऊन आली मी. तेव्हा आता हे बनवलं, एकदाचं भेटलं मला टाईम तर दाखवते तुम्हाला. तर हा बघा असा केलेला आहे. कॅमेऱ्यात तेवढा तरी छान दिसत नाही, पण असा छान दिसतो. असा पान गळा टाईप दिला आहे पाठीमागे. हा पुरा पॅक होता तर मी कापला, असं केलेलं आहे. तर काहीसा असा शिवलेला आहे मी. पहिला कसा होता तुम्हाला माहितीच आहे, आणि मग मी आत्ता कसा केला आहे ते बघा. कसं वाटतं नक्की सांगा. काय करू, इथं लेस बसू की नको मला काय समजत नाही, ते एक कन्फ्युजन आहे माझं थोडंसं. तर हा असा झालेला आहे. त्याच्यापेक्षा हा थोडासा बरा वाटतोय, थोडासा
चलो. आणि इकडं पण पुढं थोडीशी लेस बसवली इथं. तर असा ब्लाऊज झालेला आहे शिवून माझा. आणि हा आता शिवायला घेते मी, जो मी पनवेलवरून साड्या आणलेल्या त्याच्यातला. बोरे घेतले पप्पानी. भरलेले आहे का तुम्हाला? थोडंसं मला पण ठेवा. वाव, मच्छी नको का? चांगले नाही. आय 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 चानू, दे त्याला गौरांश. गौरांश त्याचं दे त्याला. आता तुला पण गाडी पाहिजे का? नित्यांश, ए नित्यांश, तुला गाडी पाहिजे काय रे? ए शनू, बघ कसा उभा होतोय तिकडं, बघा कसा उभा होतोय गाडीला. दे त्याला जराशी, दे खेळू दे गौरांश. त्याला पण खेळू दे जराशी. सोड तू, तो खेळतोय गौरांश, सोड. तुला काय. चला वाजले 11:15 आणि आता मी याची मालिश केली, मस्त तेल लावले, कारण सकाळी टाइम नाही भेटत बिलकुल. म्हणून मी कोलंबी सुद्धा साफ केली. बघितली कोलंबी आणलेली आहे बाबांनी, म्हणून मी काल म्हणजे उद्या साफ करायला गेलो, म्हणून आजच साफ करून घेतली टाइम भेटला तर. मग कोलंबी सुद्धा साफ केली, सगळं झालं. आता बाबा बसले जेवायला, जेवण दिलं मी आणि बोले याची मालिश करते, कारण 11:15 वाजले. आता मालिश केल्यावर जरा अंग पुसते आणि मग झोपवते त्याला. तर उद्या कसं 11:15ची शाळा आहे ना याची, मग सगळी घाई गडबड होणार, त्याच्यामुळं मग आता लवकरच सगळं करून घेतलं. आता याचे अंग पुसते, त्याला झोपवते, गौरांशला झोपायला पाठवते. तर चला आजचा ब्लॉग इथंच एंड करते. आय होप तुम्हाला आवडले असेल. लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू पण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.